आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ग्राहकांच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीचा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवारी हॉटेल सेलिब्रिटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर आशाताई पाटील या होत्या, तर अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त दिनेश तांबोळी, वैध मापन शाखेचे उपनियंत्रक अनिल गिरनारे, बालशास्त्री सांबेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, सेवानिवृत्त उपायुक्त स्टेट एक्झिस जे.बी. पाटील, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गोरक्षनाथ चौधरी, राजेंद्र गिरी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले। डॉक्टर सौ आशाताई पाटील यांनी ग्राहक रक्षक समितीच्या कार्यावरती प्रकाश टाकून ग्राहकांसाठी समितीने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक प्राध्यापक श्री दिलीप फडळसर यांनी दिली। पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये सामाजिक कार्य, ग्राहक हित संबंधित योगदान, प्रशासन व पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले। तसेच समितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समितीचे जिल्हा अध्यक्ष कांचन जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष योगेश मालुसकर, सचिव हर्षद गायधनी, कार्याध्यक्ष जुबेर शेख, संघटक किशोर ओसवाल, सहसंघटक रसाळकर, संपर्क प्रमुख कुणाल भोसले, सदस्य अनिल काटे, कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सर्व उपस्थितांचे स्वागत केले। नाशिक जिल्हाध्यक्ष कांचनताई जाधव, प्रदेश सचिव संजना गायकवाड, बापू वाळुंजी आयोजकांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। यावेळी महाराष्ट्रातून समितीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक दीपक बागुल। हे रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डच्या माध्यमातून आमच्या नावावर जवळजवळ 10,000 जीवांना वाचवण्याचा आमचा रेकॉर्ड आहे। इथे आपले माजी खासदार बोलते साहेब यांच्या पुतण्याला वाचवण्यापासून या ठिकाणी अनेक अशा अपघाताला आपण इथं देखील येऊन मदत केलेली आहे। त्या कारणाने आपण या ठिकाणी आमचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत। आमचे सदस्य आणि तुमच्या टीमचे जे राष्ट्रीय सदस्य ओसवाल साहेब हे देखील आमच्यासोबत काम करायचं, त्याचा आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। हा तुमचा त्या टीमला एक प्रकारे प्रोत्साहन दिले पाटील मॅडमांनी आणि आम्ही प्राण घेणाऱ्यांचं रक्षण करतो। यामध्ये एक संभव झालेला आहे आणि तुम्ही रायगडवरून म्हणजे आपल्यासाठी एक देणगीच आहे आणि ही संपूर्ण आमच्या नाशिक जिल्ह्यात ही माहिती पडते की काही लोक काही महाराष्ट्रभर वेगवेगळे काम करतात आणि अशाच प्रकारचं आमची समिती काम करत असते की वेगळं अनोखं काहीतरी लोकांना द्यावं, अनोखं काहीतरी द्यावं आणि आपण देतो, हे तुम्ही देता आणि आपण त्याच्याबद्दल आपण दोघंही काम पुढे करू। धन्यवाद सर, तुम्ही आला। मी समितीच्या वतीने ग्राहक रक्षक समिती मार्फत जो तुम्हाला पुरस्कार मिळाला वर्धापन दिनानिमित्त, त्या निमित्ताने तुमचं मनोगत काय वाटतं? तुम्हाला मनोबल कसं वाढवण्यासारखं वाटलं का? आणि जो मिळाला तो कशा पद्धतीचा मिळाला? मला जो पुरस्कार मिळाला त्याचं श्रेय माझ्या संपूर्ण ग्रामीण टीमला व आशाताईंना जाते। जसं परिसराच्या स्पर्शाने एखाद्या वस्तूचं सोनं होतं, तशी सोन्यासारखी ही व्यक्ती आम्हाला भेटली आणि आज आमच्या जीवनाचं सोनं झालं असं मला वाटतं। आणि ही सर्व हे सर्व त्यांच्या कष्टाचं मोल आहे। आणि मॅडम एक छोट्याशा गावातून आलेल्या बागायतदार, दिवसभर बागेत काम करणाऱ्या, स्वतःच्या घरचे बाग असणारे, तरी सुद्धा अशा समाजासाठी त्यांची धडपड, ग्रामपंचायतीत काम, अशा प्रकारे त्या समाजसेवेत अग्रेसर असतात आणि त्यांना
संस्थेकडून उत्कृष्ट पदाधिकारी हा पुरस्कार देताना मला खूप अभिमान वाटतो, कारण त्या एक महिला म्हणून त्यांनी खूप सुंदर असं उल्लेखनीय कामगिरी समितीत केलेली आहे. आणि येणारा आमचा ग्राहक रक्षक समितीचा ग्राहक दिन हा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही साजरा होणार आहे. त्याचं सर्व मूल्य बापू सचिव आणि संजना गायकवाड आणि आमच्या कांचनताई जाधव यांना नक्कीच जाईल आणि नक्कीच ग्राहक दिन साजरा होईल. आपल्यालाही ग्राहक दिनाच्या शुभेच्छा. जागो ग्राहक जागो. धन्यवाद. विजयाताई मार्फत एक हिरा भेटला, नवनाथ धनवटे, गेम चेंजर, ग्रेट चेंजर इन ग्राहक रक्षक समिती आणि तो व्यक्ती 1 महिन्यात 50हून अधिक पदाधिकारी त्यांनी केलेले आहे. ते दोघं अजून माझा परभणी, त्यांचं एक भिन्न वाक्य आहे, जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी. असा माझा बाजीप्रभू देशपांडे संघटनेचा आणि या कांचनताई आणि नवनाथ सर यांनी तिघांनी स्टेजवर यावे. यांना तिघांना सर्वोत्कृष्ट पदाधिकारी म्हणून मी घोषित करते. 11,000, 11,000, 5,000 अशी देणगी स्वरूपात त्यांना चेक, उत्कृष्ट पदाधिकारी ट्रॉफी मान्यवरांच्या हाते आम्ही स्थापित करीत आहोत. धन्यवाद पाटील मॅडम. पाटील मॅडम, आपण जे कार्यकर्त्यांच्या पाठीवर